आपण बरेच वेळा काम करत असतो त्यावेळेस आपल्याला ऑटोमॅटिक लिस्ट पाहिजे असतं. जसे आपण नॉर्मली काम करतो संडे मंडे ट्यूसडे आपण त्याला ओढतो आणि ती लिस्ट येऊन जाते संडे मंडेची किंवा जानेवारी फेब्रुवारी ही लिस्ट येऊन जाते. हे जर नॉर्मल गोष्टी, पण आपल्याला आपले काम करताना आपल्याला आपल्या कस्टम लिस्ट पाहिजे असतात. म्हणजे कोणाला शाळेचं नाव पाहिजे असू शकतात, कोणाला बँकेचे नाव पाहिजे असू शकतात, कोणाला ते युजर्सचे नाव पाहिजे शकतात, कोणाला बेनिफिशरीज नाव पाहिजे असतात. त्यासाठी आपण कस्टम लिस्ट बनवू शकतो. त्यासाठी आपण एक डेव्हलप केलेलं फंक्शन ऑटो लिस्ट नावाचा. आता हा कसा वापरायचा मी सांगतो. आता हे इथे एक फाईल आहे, यात मला केंद्राचं नाव पाहिजे. आता मला केंद्राचं नाव पाहिजे आहे, तर मी काय करणार, फक्त आपल्या एक सिंपल क्लिक करणार आपल्या ऑप्शनला ऑटो लिस्ट. या ऑटो लिस्टला क्लिक केले, हा इथे ऑप्शन दिसतो ऑटो लिस्ट, याला क्लिक करणार आणि आपली एक फाईल सिलेक्ट करणार. ही फाईल कशी बनवायची ते नंतर सांगतो मी तुम्हाला, आधी ऑप्शन पाहून घ्या. आपली फाईल सिलेक्ट करणार आणि इथे टाईप करणार त्या फाईलमध्ये तो कॉलम कोणत्या नंबरला आहे. आता केंद्राचं नाव म्हणजे कस्टर लिस्ट हे माझ्या फाईलमध्ये ए नंबरला, म्हणून मी ए टाईप करणार आणि ओके करणार. त्या फाईलमधून डायरेक्ट ती सर्व नावं इथे इम्पोर्ट झाली. बघा, सेकंदामध्ये काम झालं. जर तुम्हाला हेच नाव इंग्लिशमध्ये पाहिजे असते, मी काय केलं असतं, इंग्लिशमध्ये नाव त्या फाईलमध्ये कोणत्या कॉलमला आहे बस त्याचा रेफरन्स दिला असता. करून दाखवतो तुम्हाला. मी ऑटो लिस्टला क्लिक करतो, ऑटो लिस्ट आपली फाईल जी केली होती ती सिलेक्ट करतो आणि माझ्या फाईलमध्ये बी वर आहे म्हणून मी बी टाईप करतो आणि ओके करतो. बघा, इंग्लिशमध्ये सर्व केंद्राचं नाव आलेले आहे. जर मला शाळेचं नाव पाहिजे असले, सर्व शाळेचं नाव पाहिजे असले मला, म्हणजे प्राथमिक माध्यमिक सर्व माध्यमाच्या सर्व शाळा, आता त्या फाईलमध्ये माझ्या ते जी कॉलममध्ये आहे, तर मी काय करणार, ऑटो लिस्टला क्लिक करणार, आपली फाईल सिलेक्ट करणार आणि इथे फक्त टाईप करणार जी आणि ओके. बघा, एकाच सेकंदामध्ये मला सर्व फाईलमधून ऑटोमॅटिक डाटा इम्पोर्ट झाला आणि इथे ऑटोमॅटिक आला. आता इथे फक्त जिल्हा परिषद शाळांचंच नाव पाहिजे असले, मी काय केलं असतं, त्याच ऑप्शनला क्लिक केलं असतं, आपली फाईलही तीच सिलेक्ट केली असती, फक्त जिल्हा परिषद शाळा कोणत्या कॉलममध्ये आहे, आय कॉलममध्ये, म्हणून आय टाईप केलं असतं आणि ओके केलं असतं. बघा, फक्त जिल्हा परिषद शाळा आल्या असत्या. आता बरंच वेळा काम करताना आपल्याला ऑफिसचा स्टाफ असतो, आपला ऑफिसचे जे लोक असतात काम करणारे त्यांचे नाव पाहिजे असतात. मग तो कोणत्या कॉलममध्ये आहे बस तो कॉलम सिलेक्ट करायचा. हे मी फाईल सिलेक्ट केली आणि माझा ऑफिस स्टाफ एम नंबरवर आहे म्हणून मी एम केले आणि ओके केले. बघा, हे नाव आले. आता हे मला मराठीत करायची होती, बस आपण काय करणार, त्या फाईलमध्ये मराठीमध्ये नाव कोणत्या कॉलमला आहे, एनमध्ये आहे, मग एन करणार आणि ओके करणार. बघा, एवढा सिम्पल ऑप्शन आहे. ऑप्शन सिम्पल वाटतो पण प्रत्येकाला काउंट पडणारा ऑप्शन आहे. जेव्हा जिथे जी लिस्ट लागेल ती लिस्ट तुम्ही ऑटोमॅटिक इम्पोर्ट करू शकता आणि ते पण एकाच सेकंदामध्ये. म्हणजे तुम्ही ती फाईल ओपन करणार, तुम्ही कॉपी करणार, तिचं पेस्ट करणार, त्याचं कामच नाही. तुम्ही फक्त क्लिक करणार ऑटो लिस्टला, फाईल सिलेक्ट करणार आणि कॉलम नंबर देणार, बस तुम्हाला ती येऊन जाईल. जसं तसा डाटा येऊन जाईल. आता मी दाखवतो तुम्हाला ती फाईल बनवायची कशी. तर आता मी ती फाईल ओपन करतो, आपण जी आता ज्यातून इम्पोर्ट करतो तो ऑटो लिस्ट नावाची हे ऑटो लिस्ट. हे बघा, ही फाईल मी बनवलेली आहे. ही एकदाच बनवावं लागते. ए कॉलममध्ये केंद्राचं नाव आहे मराठीमध्ये, बी कॉलममध्ये तेच नाव इंग्लिशमधून, युडॅस नंबर, केंद्र, शाळांचे नावं, ऑल स्कूल्स, क्लस्टर वाईज स्कूल, ऑल, झेडपी स्कूल इन इंग्लिश, ऑफिस स्टाफ्स. तर हा असा डाटा असतो. हा आपण एकदा बनवून ठेवायचा, नंतर फक्त एक कॉलम नंबर तिथं टाकले की ते ऑटोमॅटिक तिथे इम्पोर्ट होतो. कुठे, जेव्हा जिथे लागेल तिथे, आणि जो लागेल तसा डाटा तुम्ही इम्पोर्ट करू शकता केव्हाही, कसाही आणि सेकंदामध्ये. हा ऑप्शन वाटतो सिम्पल पण आहे ॲडव्हान्स. तर आता याला सॉफ्टवेअर डाउनलोड करा आणि इन्स्टॉल करा आणि वापरणं चालू करा.